श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यासाठी शुभ मुहूर्त आणि नक्षत्र पाहण्याची साधारण पद्धत आहे. जावळं असतील, गृहप्रवेश, नवा व्यवसाय सुरू करणे, वाहन, सोनं आणि संपत्तीच्या खरेदीसाठी किंवा कोणतंही विशेष काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र खूप शुभ मानले जाते. पुष्य नक्षत्र हे साधारणपणे दर महिन्यात येते, पण ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग असतो. नवीन वास्तू, वाहन, सोनं खरेदी करणे या दिवशी लाभदायक असते. दरवर्षी हा योग जो आहे तो फक्त 4 वेळाच येतो, त्यामुळे याला फार मोठं महत्त्व आहे. या दिवशी खरेदी केलेली वस्तू ही अधिक काळ उपयोगी आणि अक्षय फळ देणारी असते अशी समजूत आहे. त्यामुळेच गुरुपुषामृत योगाच्या दिवशी गुंजभर का होईना सोनं खरेदी करावं अशी मान्यता आहे. यावर्षी 24 ऑक्टोबर 2024 म्हणजे उद्याच्या गुरुवारी गुरुपुषामृत योग आला आहे आणि तो दिवाळीच्या आधी आलेला आहे. दिवाळीनिमित्त आपण जी काही खरेदी करतो ती या योगावरती केली तर त्याचे आपल्याला अधिक शुभ फळ प्राप्त होतील. या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या सेवा, उपासना केल्या जातात. घरामध्ये काही उपाय केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या आलेल्या गुरुवारच्या गुरुपुषामृत योगावरती सकाळी तुम्हाला इथे एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल. घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं होत असतील, घरामध्ये दारिद्र्य असेल, जी ही नजरबाधा आहे ती संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा दिवा कशा प्रकारे लावायचा आहे, दिव्यासमोर बसून आपल्याला एक सेवा देखील करायची आहे. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, गुरुवार म्हणजेच बृहस्पतिवार आणि बृहस्पती म्हटलं की तिथे तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीशी संबंध येतो आणि मग गुरुवारच्या दिवशी आपण हे उपाय करून आपल्या ज्याही अडचणी आहेत त्या दूर करू शकतो. कारण आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच. मग घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं, कलह होतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही आणि अशा घरामध्ये देवी लक्ष्मी कधीही येत नाही. जोही पैसा येतो तो स्थिर राहत नाही. घरामध्ये आजारपणं वाढतात. घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते. घरातील लहान मुलं सतत किरकिर करतात, व्यवस्थितपणे खात पीत नाहीत. मोठी मुलं असतील तर ती हट्टीपणा करतात, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. पती पत्नीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीमधून वादविवाद होतात. कोणाशी कोणाचं पटत नसल्यामुळे घरामध्ये तणावाचं वातावरण असतं. घरामध्ये सुख समृद्धी नाही. म्हणूनच हे जे उपाय आहेत हे गुरुवारी केल्यामुळे आपल्या आयुष्यावरती त्याचा चांगला प्रभाव होतो. जी ही नकारात्मकता आहे, बाहेरील वाईट शक्ती आहे, ती निघून जाण्यासाठी मदत होते. उद्याचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो. उद्या केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ आपल्याला त्वरित मिळतं अशी मान्यता आहे. म्हणूनच तुमच्या आर्थिक समस्या आहेत, नोकरी व्यवसायविषयक समस्या आहेत, जसं की नोकरीमध्ये तुम्हाला बढती हवी आहे किंवा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी तुमची भरभराट होत नसेल, सतत तुम्हाला तोटा सहन करावा लागत असेल, तर त्यासाठी उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. तर उद्या हा उपाय करण्यासाठी पहाटे लवकर उठायचं. उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची. हळदीच्या पाण्याचा सडा आपल्या घराच्या अंगणामध्ये टाकायचा आहे. फ्लॅट सिस्टीम असेल तर एका स्प्रे बॉटलमध्ये हळदीचं पाणी तयार करायचं आणि ते स्प्रिंकल करायचं. अंघोळ वगैरे झाल्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं, कारण गुरुवारच्या दिवशी आपण हळदीचे अनेक उपाय करत असतो. या छोट्या छोट्या उपायामुळे देखील घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होते, आर्थिक समस्या हळूहळू दूर होतात. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. उद्या लक्ष्मीनारायणाची सेवा उपासना केली जाते. तुमच्या देव्हाऱ्यामध्ये जर लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करा. श्री सुक्ताचं पठण करत हा अभिषेक तुम्ही करू शकता. सोबतच बाळकृष्णांच्या मूर्तीवरती देखील तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा. विधिवत तुम्हाला लक्ष्मीनारायणाचं पूजन करायचं आहे, ज्यामध्ये गंध, अक्षदा, लक्ष्मीला कुंकू अर्पण करायचं, त्यानंतर फूल अर्पण करायचं, धूप दीप ओवाळून घ्यायचं. पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचं फळ उद्याच्या दिवशी अर्पण करावं. आरती वगैरे करून मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी जो दिवा आपल्याला लागणार आहे तो तुम्ही दिवा धातूचा घेऊ शकता किंवा मातीची बनती घ्या, पण अगदीच खराब झालेला दिवा या उपायासाठी वापरायचा नाही. हा दिवा आपल्याला 2 ठिकाणी लावायचा आहे, त्यामुळे आपल्याला 2 दिवे घ्यायचे आहेत. मग तुम्ही 2 मातीच्या पणत्या घ्या किंवा 2 धातूचे दिवे घेऊ शकता, तांब्याचे किंवा पितळेचे. आता हे घेतलेले 2 दिवे तुम्हाला कुठे लावायचे आहेत हे मी शेअर करतेच, पण दिवा घेत असताना चांगला घ्या, कारण आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करणार आहोत. त्यासाठीचा दिवा हा चांगलाच असावा, नाहीतर खराब झालेला, तुटलेला, फुटलेला किंवा
कुठेतरी असा चपटा झालेला दिवा वापरायचा नाही, कारण यामुळे तुम्हाला केलेल्या सेवेचं फळही तसंच मिळतं. त्यामुळे चांगला दिवा घ्यायचा. तुमच्या घरामध्ये एक्स्ट्राचे दिवे नसतील तर तुम्ही कणकेचा दिवा तयार करू शकता. कोणतीही सेवा करत असताना जर तुम्ही कणकेचा दिवा तयार केला तर तो सर्वश्रेष्ठ मानला जातो. मग त्यासाठी तुम्ही थोडीशी कणिक घ्यायची आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि त्याचा एक दिवा म्हणजे 2 दिवे आपल्याला लागणार आहेत, तर त्याचे 2 दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत. आता जोही दिवा तुम्ही घेतलेला आहे, मातीची पणती घेतलेली असेल किंवा धातूचा दिवा किंवा जो कणकेचा दिवा तुम्ही घेतलेला आहे, या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूपच घालायचं आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा करत असताना गाईचंच तूप घालावं. गाईचं तूप नसेल, म्हशीचं तूप असेल, तर मग त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. पण गाईचं तूप दिव्यामध्ये घातल्यानंतर त्यामध्ये हळद घालण्याची गरज नाही. आता यामध्ये वात कोणती घालावी, जोडवात घालावी की फुलवात घालावी हा प्रश्न पडू शकतो. तर यामध्ये तुम्हाला फुलवात घालायची आहे. 2 दिवे आपण घेतलेले आहेत, त्या दोन्ही दिव्यांमध्ये आपल्याला फुलवात घालायची आहे. ती तुपात भिजवून घ्यायची. फुलवातीचं वरचं टोक तुम्हाला कुंकवाने लाल करायचं आहे आणि या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही 2 छोट्या-छोट्या प्लेट्स घेऊ शकता आणि कणकेचा दिवा तुम्ही वापरणार असाल तर त्याखाली तुम्ही विड्याच्या पानाचं आसन देऊ शकता किंवा पिंपळाचं पान असेल तर ते घेतलं तरीही चालेल. आता या प्लेटवरती आपल्याला थोड्या-थोड्या अक्षता टाकायच्या म्हणजे तांदूळ टाकायचे आहेत. हे तांदूळ तुटलेले, फुटलेले नसावेत. त्या तांदळावरती तुम्हाला हळदी-कुंकू अर्पण करायचंय. तांदूळ कधीही पांढरे ठेवायचे नसतात. 2 प्लेटमध्ये आपण थोडे-थोडे तांदूळ घेतले, त्यावरती हळदी-कुंकू अर्पण करायचं. त्यावरती हे दिवे ठेवायचे. हे दोन्हीही दिवे आपल्याला देवघरासमोर ठेवायचे आहेत. आता हे 2 दिवे आपल्याला कुठे ठेवायचेत हे मी पुढे शेअर करतेच. पण आता सगळ्यात आधी दिव्याला प्रज्वलित करायचं. त्यानंतर दिव्याचं आपल्याला देवघरातच पंचोपचारे पूजन करायचे, ज्यामध्ये दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, धूप, दीप ओवाळून एक फूल अर्पण करायचं आहे. तर हा दिवा तुम्हाला कुठे ठेवायचा आहे? तर जिथे तुम्ही तुमचा पैसा, सोनं, नाणं वगैरे ठेवता, त्या कपाटाच्या समोर तुम्ही ठेवू शकता. उत्तर दिशेला हा दिवा ठेवायचा आहे. तिथे पुरेशी जागा नसेल, तुम्ही तिथे ठेवू शकत नसाल, तर देवघरासमोर ठेवला तरीही चालेल. पण देवघराची उत्तर दिशा अशी असावी, तिथे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला दिव्यासमोर सेवा देखील करायची आहे. त्यानंतरचा जो दुसरा दिवा आहे, तो तुम्हाला कुठे ठेवायचा आहे? तर पहा, तो दुसरा दिवा आपल्याला स्वयंपाकघरामध्ये ठेवायचा आहे. मग आता स्वयंपाकघरामध्ये ठेवण्यासाठी अस्तव्यस्त अशा किचन ओट्यावरती हा दिवा ठेवायचा नाही. तर किचन ओटा स्वच्छ धुवून घ्यायचा. तुमचं स्वयंपाक पाणी झाल्यानंतर तुमचा किचन ओटा साफ करायचा. त्यानंतर तुम्हाला किचन ओट्यावरती देखील म्हणजेच गॅसवरती आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. हळदीने काढू शकता. त्याचबरोबर किचनच्या भिंतीवरती देखील हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं. त्यानंतर तो दुसरा दिवा आपल्याला किचनच्या ओट्यावर ठेवायचा आहे. कारण स्वयंपाकघरामध्ये देखील देवी लक्ष्मीचा वास असतो अन्नपूर्णा देवीच्या स्वरूपात. कारण ह्या दोन्हीही देवी एकाच देवीचं रूप आहेत. त्यामुळे आपल्याला हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. आणि जो दिवा तुम्ही उत्तर दिशेला ठेवला म्हणजे जिथे तुमचं कपाट आहे तिथे ठेवलेला असेल किंवा देवघरासमोर ठेवलेला आहे, तिथे बसून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची? तर तिथे बसून आपल्याला 1 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. हात जोडायचे आणि श्री सूक्तमचं पठण करायचं. तुम्हाला पाठ नसेल तर नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही YouTubeवरती लावून द्या. श्रवण करत तुम्हाला दिव्यासमोर बसून ही सेवा करायची आहे. या उपायामुळे घरातली भांडणे, दारिद्र्य, नजरबाधा संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर असा हा उपाय उद्या नक्की करा. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.